सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र दीक्षिया नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्र दीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही काल्याच्या कीर्तनाची सेवा अर्थात प्रसाद रूपी कीर्तनाची सेवा समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आता नाव घ्यायची काय कोणाची गरज नाही किरण महाराज, कारण रात्री ज्यांचे नाव घेतली तेच माणसं सगळी, गायला तेच, वाजायला तेच, कीर्तनाला सुद्धा तेच, खाली बसलेले सुद्धा दोन माणसं बदललेत आमची. प्रशांत भायक आलीत, त्यांचे वडील आलीत, त्यांनाही धन्यवाद. महाराजाची विठ्ठला आणि योग्य टाइम आहे 10 ते 12. काल्याचं कीर्तन म्हणलं की हे प्रसादाचं कीर्तन आहे. बरेच लोक याला पगाराचं कीर्तन म्हणते डॉक्टर साहेब, पण पगार नाही. काम करून मिळतो त्याचं नाव पगार आणि सेवा करून मिळतो त्याचं नाव प्रसाद. विठ्ठला ज्याला सेवा करायची त्यांनी किती वाजले बघायची नाही, ज्याला सेवा करायची त्यांनी किती वाजले बघायचे नाही, ज्याला कीर्तन ऐकायचं त्यांनी जागा बघायची नाही, आणि ज्याला प्रसाद खायचा त्यांनी चव बघायची नाही. किती झाले वाक्य, किती झाले? प्रसाद खायचा चव कधी बघायची नाही, कीर्तन ऐकायचं जागा कधी बघायची नाही, आणि सेवा करायची किती वाजले बघायची नाही. सेवा करीत असताना घडीकडे लक्ष द्यायचं नाही, सेवा करीत असताना घडीकडे लक्ष द्यायचं नाही, कीर्तन ऐकत असताना जागेचा विचार करायचा नाही, आणि प्रसाद खात असताना काय प्रसाद केलाय याची चव घ्यायची नाही. उलट तुकोबराय म्हणले प्रसादाची वाट बघायची. पाहे प्रसादाची पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, प्रसाद खात असताना चव बघायची नाही. आणि हा काल्याचा प्रसाद, काल्याच्या कीर्तनाला महत्व का? कारण काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय पूर्णत्वच नाही सत्याचं. मंदिर किती लाखाचं बांधलं याला किंमत नाही. जोपर्यंत मंदिराला कळस बसविला जात नाही तोपर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही. गंगा किती बी धावाधाव करू द्या, पण जोपर्यंत गंगा वड्याला जात नाही तोपर्यंत पूर्ण होत बरोबर आहे. जोपर्यंत गंगा समुद्राला जात नाही तोपर्यंत गंगा पूर्ण होत नाही. जीव जोपर्यंत परमात्म्याला मिळत नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. आणि सप्ताहाचा जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सांगता होत. बरेच लोक आजच्या कीर्तनाला समाप्ती म्हणते, समाप्ती नाही. सांगता वेगळी, समाप्ती वेगळी. तुमची आमची होती ती समाप्ती आणि काल्याची होती ती सांगता. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय म्हणले रोज संसारातलं अन्न खाण्यापेक्षा एक दिवस तरी देवाचा प्रसाद सेवन करा. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. प्रसादे करा रे भोजन आणि व्हाल कोण कोण अधिकारी ते. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणले महाराज आम्हाला काला खायचा, नेमका मिळन कशावर? आम्ही पैशावाले, पैशावर देव काला देतो का?
पैशावर देव काला देत नाही. म्हणले आम्ही जातीनं श्रेष्ठ आहेत, जातीवर काला देईन का? देव जातीवर काला देत नाही. म्हणले आम्ही आकृतीनं श्रेष्ठ आहेत, आकृतीवर काला देत नाही. म्हणले आम्ही मतीनं श्रेष्ठ आहेत, बुद्धीवर देव काला देत नाही. मग नेमका काला देव देतो कशावर? पैशावर जर काला दिला असता तर रावणाला भेटायला पाहिजे होता. कारण जगात रावणा इतका श्रीमंत माणूस आतापर्यंत झाला नाही, इथून माग झाला नाही. आता सुद्धा कोणी काय रावणाची पावर होती. शुद्ध कांचनाचे सप्तकोटी हो, हो, हो. शुद्ध कांचनाचे सप्तकोटी खोटी घरे देते आशान कांदाचे शुद्ध कांचनाचे सप्तकोटी शुद्ध कांचनाचे सप्तकोटी कोटी घरे जेथे आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी ही रावणाची पावर. एवढा मोठा राजा रावण पैशाने श्रीमंत, पण महाराज काल्याचा अधिकारी नाही ठरला. एक जण म्हणला मी जातीनं श्रेष्ठ आहे, सगळ्यात श्रेष्ठ जात ब्राह्मण आहे, पण ब्राह्मणाला सुद्धा काला द्यायला नाही. ब्रह्मदेव कोण होता? ब्राह्मण होता. आणि त्याची पावर किती होती? तुम्ही आम्ही सगळे मडके जे घडलोत ना, हे ब्रह्मदेवाच्या कारखान्यात तयार झालेली. एक मडकं एकासारखं नाही बघा. इतके मंडपात माणसं आहेत, पण एकासारखा एक माणूस नाही. आणि हे काम कोणी केलेलं आहे? ब्रह्मदेवाने. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा खंड घडवितो मडके रे, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा खंड घडवितो मडके रे, खंड घडवितो मडके रे, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा खंड घडवितो मडके रे, अखंड घडवितो मडके रे. तुम्ही आम्ही सगळे मडके ज्या ब्रह्मदेवाच्या कारखान्यात तयार झाले, तो ब्रह्मदेव किती श्रेष्ठ, पण देवाने ब्रह्मदेवाला सुद्धा काला नाही द्याला. महाराज काला दिला, पण अवतार चेंज करावा लागला. ब्रह्मस्वपान तो झाला तरी सुद्धा देवाने त्याला काला दिला. म्हणले बुद्धीवर काला, बुद्धीवर सुद्धा देव आपल्याला जवळ धरीत नाही. मग त्याचा काला खाण्याकरता महाराज म्हणले अधिकारीच बनावं लागतं. म्हणले मग अधिकार कशाने प्राप्त होईल? देवाचं चरित्र ऐकल्याशिवाय अधिकार तरी कसा प्राप्त होईल? विठ्ठला अनेक अवतारातलं देवातलं चरित्र आहे महाराज. तसे भागवतामध्ये भरपूर अवतार आहेत, गर्ग संहितेमध्ये भरपूर अवतार आहेत, आणि बागुलामध्ये 10 अवतार आहेत. पहिला अवतार अंश अवतार, दुसरा अवतार अंशांश अवतार, तिसरा अवतार कला अवतार, चौथा अवतार आवेश अवतार, पाचवा अवतार पूर्ण अवतार, आणि 6वा अवतार परिपूर्णतम अवतार. पहिला अंश अवतार. तुम्ही आम्ही देवाचे अंश आहेत. ममय वंश जीवलोक आहे. देवाचे आपण अंश आहेत, आणि देव सुखरूप असल्यामुळे जीवाची वड सुखाकडे. महाराज जीवाला का सुख अपेक्षित आहे? कारण मुळाच देवापासून आपण आलेलो आहेत. कारण आपण देवाचे अंश आहेत, म्हणून तुम्ही आम्ही देवाचे अंश असल्यामुळं अंश अवतारामध्ये मोडवतो. पुढचा अवतार अंशांश, म्हणजे माणसापेक्षा थोडा भारी. माणूसच आहे पण राजा आहे, गायाचे पण कामधेनू आहे, झाडाचे पण पिंपळे. हे अंशांश अवतार आहेत. आता याच्या पलीकडे काही देवाचे कला अवतार आहेत. त्याच्या मनाला वाटून तो अवतार त्याने धारण केला. कधी कधी अर्धा माणूस अर्धा सिंह. कोणाचा अवतार? नृसिंह भगवंताचा.
घेऊ शकतो. आपल्याला वाटलं ना देव आपलं लेकरू व्हावा तर देव आपलं लेकरू होतो. यशोदेचं कोण झाला? मने यशोदेशी माता, विश्वाचा जनिता पण मने यशोदेशी माता. आपल्याला भाऊ वाटला तर देव आपला भाऊ सुद्धा होतो. आपल्याला वाटलं देव आपली आई व्हावा तर देव आपली आई सुद्धा होतो, बाप सुद्धा होतो. याच्या पलीकडे सांगू का, आपल्याला वाटलं देव आपली बायको व्हावा तर बायको सुद्धा होतो. झाला का नाही? कोणाची? काय बोलत नाहीत का तुम्ही? कोणाची बायको झाला? अर्जुनाची. पण मनातला भाव शुद्ध बघतो. त्याला वाटलं तो कला अवतार धारण करतो, ही कला आहे देवाची. याच्या पलीकडं देवाचा आवेश अवतार आहे, परशुरामजीचा आवेश अवतार आहे. आता पूर्ण अवतार प्रभू रामजीचा पूर्ण अवतार आहे, पण परिपूर्णतम अवतार कृष्ण परमात्म्याचा. पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार. राम कृष्ण पूर्ण अवतार, राम कृष्ण पूर्ण अवतार. दुर्जन दयाने करुणे संहार. करुणे संहार. पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार. दुर्जनाचा येणे करुणी संहार. अवतार रामकृष्ण पूर्णावतार. रामकृष्ण दुर्जनाचा याने करुणे संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, रामकृष्ण. परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाचा. आता प्रभू रामचंद्राचा अवतार आहे पण परिपूर्णतम नाही, पूर्ण अवतार आहे. कारण प्रभू रामचंद्राला बरेचसे काम तसे करायचे नव्हते, पण म्हाताऱ्याच्या हातात जीवन असल्यामुळं तसे करावे लागले. दोन भावाचे भांडणं लागले होते, न्याय समान करावं का एकाचा काटा काढून एकाला राज्य द्यावा? तुमचं कसं आहे? समान. याने कसं केलं? दोन भावाचे भांडणं लागले, कोणाकोणाचे? वालीचं आणि सुग्रीवाचं. सुग्रीवाला राज्य दिलं आणि वालीचा काय केला? काटा काढा. मग प्रभू रामचंद्र जरी असले तरी काम चांगलं केलं का वाईट केलं? आता देव असल्यामुळं आपल्याला म्हणता येत नाही ना वाईट केलं, कारण देव आहे ना. देवाचं आपण वाईट म्हणायला आपली तेवढी ताकद आहे का? पण देवाला ते काम तसं करायचं होतं का? करायचं नव्हतं, पण कोणामुळं केलं? बोलिला वाल्मिक ऐसेचे करीनो, बोलिला वाल्मिक पैसा सांगा. वर्तुळी नाविन नाम म्हणे. जसं वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलं तसं प्रभू रामचंद्राला वागावा लागलं. केले रामायण रामाधी. बरेचसे काम आहेत, करायचं नव्हतं पण तसं करावं लागलं. म्हणून प्रभू रामचंद्राचा अवतार परिपूर्णतम नाही, पूर्ण अवतार. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतीर्ण झाले, सगळं गोपाळाकडे परिशीलन केलं, निरीक्षण केलं, बघितलं. त्या टायमाला भगवंताच्या एक लक्षात आलं, गोकुळाचा जर विचार केला तर गोकुळामध्ये गायी भरपूर आहे, दैदुप्त भरपूर आहे. पण गोपाळाकडे बघितलं, शरीराने कृश झालेले गोपाळ, हृदयाने कृश झालेले गोपाळ आणि मनाने सुद्धा कृश झालेले गोपाळ. माणसाचं शरीर कधी कमजोर होऊ नये, माणसाचं हृदय कधी कमजोर होऊ नये आणि माणसाचं मन कधी कमजोर होऊ नये. विठ्ठला शरीर जर माणसाचं कमजोर झालं तर शक्तीचं काम जमत नाही. हृदय जर माणसाचं कमजोर झालं तर भक्तीचं काम जमत नाही आणि मन माणसाचं कमजोर झालं तर युक्तीचं काम जमत नाही. विठ्ठला सगळ्या गोपाळाकडे बघितलं. अरे तुमच्या घरी खायला प्यायला भरपूर आहे तरी पण तुम्ही असे उदबत्ती छापकस काय? म्हणले महाराज आमच्या घरी दैदुप्त भरपूर आहे पण आम्हाला खायला भेटत नाही. मग भगवान म्हणले गोपाळांना तुम्हाला पोटभर खाण्याची इच्छा आहे का? गोपाळ म्हणले कोणाला असं वाटत नाही पोटाला पोटभर भेटावं, आणि तुमची आमची सगळ्याची बेजारी कोणा करता चालली? इथं भर पोटासाठी
कशाला टाटी इथं बरं पोटासाठी तुमची आमची बेजारी कशा करताय सगळ्याची पोटा करतायची आणि किती खाल्लं तरी पोट भरत नाही महाराज काय काकड्यातले प्रमाण आहेत या पोटा कारणे गा हा पुढारा म्हणतीये ग नाही करून श्वान हे लागे पाठी आता भाऊ जातो पंढरपुरा, या माळामध्ये ठवानी, आखमाचा सोयरा, सोयरा. काय म्हणले महाराज या पोटा कारणे गा झालो पांगीला जना पोटा करता प्रत्येकाला प्रयत्न करावेच लागतात महाराज मग महाराजांनी भगवंतांनी गोपाळांना विचारलं पोटाला पोटभर खाण्याची तुम्हाला इच्छा आहे का गोपाळ म्हणले आम्हाला तर पोटभर खाण्याकरताच आम्ही आलोच नाही मग भगवान म्हणले पोटभर खाण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर मग तुम्हाला आमचं ऐकावं लागेल माणसाने एक तर देवाचं ऐकावं नाही तर देवमान्य संतांचं ऐकावं बाकी लोकांचं ऐकून आपली जिंदगी बर्बाद करून घेऊ नये कारण आपल्याला पोटभर द्यायचंय यायचं दोघाच्याच हातात एक देवाच्या आणि दोन संतांच्या इथलं तर आपण किती खाल्लं तरी आपलं पोट भरत नाही मग महाराज म्हणले पोटभर जर तुम्हाला खायचं असन तर आमच्या अभंगातला पहिला नेम आहे तुम्हाला आमच्या मागे यावं लागेल यालताने याने लागे, यालताने याने लागे, यालताने याने लागे, यालताने याने लागे. याला तरी यालताने याने लागे, टाळ 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 यारे लागे, यालताने याने लागे, हो यालताने यारे लागे, अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. टाळी वाजवायला याल तरी यार लागे याल तरी यारे लागे तुम्हाला जर पोटभर खाण्याची इच्छा असेल तर पहिला शब्द आहे आमच्या माग या आणि पुन्हा याल तरी यारे लागे याल शब्दाचा अर्थ आहे परमार्थ ज्याला करायचा आहे पहिलं त्यांनी मन प्रसन्न करून आमच्याकडे यायचं कारण परमार्थातला मुख्य बॉस कोणी मन झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला बुडाला तुकोबाराय म्हणले बुडाला पाणी गेलं शेंड्याला घालायची गरज नाही
कारण बुडाला गेलं ना सिंचन करिता मुळ सिंचन करिता मुळ सिंचन करिता मुळ सिंचन करिता मुळ वृक्ष ओलावे सकळ वृक्ष वृक्ष ओलावे सकळ वृक्ष ओलावे सकळ वृक्ष ओलावे सकळ वृक्ष ओलावे सकळ सिंचन करिता मूळ मुळाला पाणी गेलं की शेंडा टवटवीत राहतो राजा हातात आला की प्रजा आपोआप हातात येणार मोठ्याची बाई जर सवाशीन ठुली लेकर आपोआप येणार तसं मनाला जर तुम्ही प्रसन्न केलं बाकी इंद्रियाला प्रसन्न करायची गरज नाही मेन बॉस आधी हातात धरायचा सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी आणि परमार्थ शरीराकरता करायचा का मनाकरता आणि सगळ्यात चंचल घटक कोणता आहे मन आता तुम्ही इथं बसलात का तुम्हाला कोणी बसविलंय कोण म्हणलं बसलं आपण बसलो नाही आपलं कोणी बसविलंय मनाने आणि ज्याला परमार्थ करायचंय तुकोबारांनी पहिलं प्रमाण सांगितलं मनाला खुश ठेवा मन करा रे प्रसन्न करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण मोक्षाचं बंधन मोक्ष अथवा बंधन मोक्षाचं बंधन मोक्षाचं बंधन सुख समाधान इच्छाचे सुख समाधान इच्छेते सुख समाधान इच्छाचे इच्छाते मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा आता टाळी वाजवा बेस्ट महाराज मन करा रे प्रसन्न परमार्थ करायला सुद्धा माणूस प्रसन्न मनाचाच लागतो तुम्हाला कीर्तन ऐकायला सुद्धा प्रसन्न मन पाहिजे ऐकणाऱ्याचं प्रसन्न पाहिजे सांगणाऱ्याचं बी प्रसन्न पाहिजे मनाची प्रसन्नता परमार्थात लय पोषक आहे महाराज आणि मन इकडे येणं इतकं सोपं नाही बरं का महाराज किती त्रास होतो संसारातलं मन काढून देवाकडे लावण्याकरता ज्ञानोबाराय म्हणले इतका त्रास होतो 5 दृष्टांत दिले ज्ञानोबारांनी किती सारसाई विघडता ओहावुनी वत्स काढिता भनंग जवडिता भानयावरून माये पुढुनी बाळक काळे नेता आणि होय का उदक तुटता मेना सारस नावाचा पक्षी रात्रभर समुद्राच्या काठावर फिरतो महाराज नर त्या दिशेला गेला तर मादी ह्या दिशेला मादी त्या दिशेला नर ह्या दिशेला रात्रभर फिरतेत पण दोघाची भेट होत नाही त्या दोघाला भेट न होण्यापासून जितकं दुःख आहे ज्ञानोबाराय म्हणले संसारातलं मन काढून देवाकडे लावताना तितकं दुःख आहे पण तरी ज्ञानोबारायला ते दृष्टांत जरा कमी वाटला कस काय कमी वाटला ज्ञानोबाराय म्हटले रात्रभर फिरून जरी त्यांची नाही भेट झाली पण सकाळी सूर्योदय झाला की भेट होती दृष्टांत कमी पडला दुसरा दृष्टांत द्याला गाय दूध कोणाकरता देती तुमच्या पाया पडतो गाड्या जरा गाय दूध कोणाकरता देती वासरा करता आता इमानदारीने सांगा आपण वासराला दूध पाजितो का काय आपल्याला गाय आशीर्वाद देत असन का शाप देत असन बरोबर ना गाय ओरिजिनल पाना कोणाकरता सोडी ती बर गायीची धार काढायचं टायमाला गुंडी घेऊन जावं लागतं का वासरू घेऊन जावं लागतं आणि गुंडी नेल्यावर मालक एकड आणि गुंडी एकड गाय पाना ज्ञानोबाराय म्हणजे कोणाकरता सोडती आहो तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याची गायीचा पाहणा कोणाकरता आणि वासरू गायीच्या काशेत गायीला प्यायला लागलं की मालक काय करते ओढून घेते मग त्या गायीच्या काशेतून वासरू वाढताना ज्ञानोबाराय म्हणले वासराला जितकं दुःख आहे का तितकं संसारातून मन काढताना साधकाला दुःख आहे तरी बी ज्ञानोबारायला दृष्टांत कमी वाटला याच्या पुढचा दृष्टांत द्यालाय 5 दिवस झालं पोटात अन्न नाही किती दिवस झालं आणि अशी पंगत बसली होती काल्याचे कीर्तन झाले आता महापंगत आहे ना महाप्रसादाची त्याला ती सहज पंगत दिसली आणि कोणी आमंत्रण नाही काय नाही डायरेक्ट जाऊन पंक्तीवर बसला पंक्तीचा मालक आला लाज वाटत कर म्हणतो कुणाला नाहीस तू
चल उठ म्हणे. डोळ्यात पाणी आलं, उठला. त्या माणसाला माणसातून पंक्तीतून उठिताना जितकं दुःख आहे, ज्ञानोबाराय म्हणले तितकं संसारातून मन काढताना साधकाला दुःख आहे. तरी ज्ञानोबाराय म्हणले कमीची. कस काय कमी? ह्या माणसाने पंक्तीतून उठून दिलं, पण दुसऱ्या माणसाने जर पंक्तीला जीव घातलं, दुःख संपलं. आता चौथा दृष्टांत आहे. कोणता? 50 वर्षाला लेकरू झाले. किती वर्षाला? किती वर्षाला? क्या बात आहे. वैशेची आणि एकची व्याली आणि मोहाची त्रिपुटी नाचू लागली. 50 वर्षाला लेकरू झाले आणि त्या लेकराचं माईनं मुख बघितलं कीच लेकरू मेलं. त्या माईला जितकं त्या लेकराचं दुःख आहे, ज्ञानोबाराय म्हणले तितकं साधकाला मन काढताना दुःख आहे. तरी बी कमीच वाटलं. कस काय कमी वाटलं? ज्ञानोबाराय म्हणले त्या लेकराचं जरी माईला दुःख झालं, पण दुसरं लेकरू झालं की त्या लेकराचं दुःख संपलं. आता असा दृष्टांत दिलाय, कमी पडायचा इशे ठेवला नाही. कोणाचा? पाण्याचा आणि माशाचा. कोणा दृष्टांत आहे? विठ्ठला. हॅलो घोरपड पाण्या वाचून 12 महिने जगती प्रशांतराव. किती? 12. उंदीर पाण्या वाचून 3 महिने जगतो. किती? 3. उंट पाण्या वाचून 6 महिने जगतो आणि मासा पाण्या वाचून 7.25 महिने जगतो. जिबना वेगळी मसोडी, 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 जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मसोडी. तैसा दुःखात माने, तैसा दुःखात माने, जिबना वेगळी मसोडी, जिबना वेगळी मसोडी. तैसे झाले माझ्या जीवा, 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 तैसे झाले माझ्या जीवा. मासा पाण्या वाचून किती महिने जगू तू? नाही ते असं जाईन बरं का आपल्या युट्यूबला, पण ते सुज्ञ माणसं आहेत, काटून टाकते ते. मासा पाण्या वाचून जगू शकत नाही, अजिबात नाही. मग माशाला पाणी सोडताना जितका त्रास आहे, ज्ञानोबाराय म्हणले संसारातलं मन काढून देवाकडे लावताना तितका त्रास आहे. पण एक आहे बरं का, मन एक तर देवाकडे येत नाही, आणि जर इकडं आलं तर पुन्हा तिकडं माशी आहे ना, माशी गुलाबजामुवर बसती, पेड्यावर सुद्धा बसती, श्रीखंडावर सुद्धा बसती, चिवड्यावर सुद्धा बसती, जिलेबीवर सुद्धा बसती. पण माशी कधी विस्तावर बसली का? बरं मला उत्तर द्या, का बसत नाही? मरायला भेटीन ती. कोण? कारण तिला माहिती आहे एकदा बसलं पुन्हा उठणं नाही. मनाला बी चांगलं माहिती संसारात किती फिरा आपला घात होणार नाही, पण देवाच्या पायावर गेलं की पुन्हा आपल्याला वापस येता येणार नाही. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येणे सोश मन झालं आव भरी, येणे सोश मन आव भरी, ये झाले आव भरी, ये झाले आव भरी. येणे सोश मन झाले आव भरी, परत माघारी येत नाही. येणे सोश मन झाले आव भरी, परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले आव भरी, येणे सोसे मन झाले आव भरी. म्हणून काही बी प्रयत्न करायचा, पण मनाला परमार्थात आणायचं. कारण मन एकदा परमार्थात आलं की आपलं काम झालं. बाकी काही नसू द्या, पण मन पाहिजे. लग्नात चांगला मंडप असला काय नसला काय तरी बी लग्न लागत आहे. लग्नात चांगलं जेवायला असलं काय नसलं काय तरी बी लग्न लागत आहे. लग्नात नवरदेव नवरीला मामा आणि मामी असले काय नसले काय तरी बी लग्न बोलत आहे ना लागत आहे. लग्नामध्ये नवरदेव नवरीला मायबाप असले काय नसले काय तरी बी लग्न लागत आहे. लग्नामध्ये नवरदेव नवरी असले काय नसले काय तरी बी लग्न
नाही लागत. लावायचं कोणाच? लग्नामध्ये बाकीचा पसारा व्यर्थ आहे, पण नवरदेव नवरीला किंमत आहे. परमार्थात बाकी सगळं व्यर्थ आहे, पण मनाला मात्र किंमत आहे. विठ्ठला आणि एकदा मन आलं का बाकीच्या इंद्रियाला बोलवायची गरज नाही. मला तुम्हाला 5-7 किलोमीटरला गाव कोणतं आहे जवळ? हा कोण? ओझर जवळ आहे ना? किती किलोमीटर आहे ओझर? 5. ओझरच्या 4 महिला पायी पायी इथं कीर्तनाला निघाल्या. पायी निघाल्या. किती महिला? 4. त्यांच्या संग 4 लेकरं निघाली. किती झाले? रिक्षावाला आला मावशी कुंकड, ते दीक्षेला काल्याचं कीर्तन म्हणे, आम्हाला त्या महाप्रसादाच्या कीर्तनाला जायचं. रिक्षावाला म्हणला तुमचं नशीब चांगलं, मला सुद्धा त्याच गावात जायचं. महिला काय म्हणल्या माहितीये का? देवानीच पाठीलं तुला. तेव्हा मला कोणी पाठवू द्या, पैसे द्यावा लागतील. मग रिक्षावाला ते मावशी म्हणले किती पैसे घेशील? रिक्षावाला म्हणला चौघीचे 40 रुपये देऊन टाका. किती? 40. मग मावशी म्हणले आमचे 40 रुपये घेतल्यावर लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला म्हणला तुम्ही जर बसल्या तर मी लेकर फुकट नेतो. मायला म्हणलं मग निसते लेकरच नाही ना, आम्ही पाय पाय येतो. आता निसते लेकर नेऊन तो का रिक्षा फुकून देईन का मला सांगा? एका म्हातारीनं एका म्हाताऱ्याला आईश करायला 100 रुपये दिली. किती आहे का? म्हातारी आहे का? आहे ना? बेस्ट काय हाय? किती रुपये दिले? किती आईस होईन का? नाही होणार. 50 रुपये तर दाढी कटणीतच गेले. खाली किती राहिले? 50. 25 रुपये चहा पाण्यात गेली. खाली किती राहिले? 25. त्याच्यात पुन्हा एक भिकारी भेटलं, त्यांनी 5 रुपये मागितली. भिकारी बी आता स्टँडर्ड झाली. परवा मला एक भिकारी भेटलं, मला म्हणतं महाराज 5 रुपये द्या ना. मोकळ्या मनाने देऊन टाकले मी. पुन्हा वापस आलं, महाराज आणखीन 5. म्हणलं तोंडच फोडून बघा आता. पहिले 5 आणि हे 5 कशाला? माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकारीला मैत्रीण आहे का? तेव्हा मला तिच्यामुळेच भिकारी झालो. त्याला 5 गेले. खाली किती राहिले? 20. बरोबर ना? नाही नाही, ते वरचे 5 धरू नका, ते डिस्काउंट मध्ये टाकून द्या. किती राहिले आता खाली? त्याच्या 20 रुपयामध्ये म्हाताऱ्याला गुलाबजामुन खाण्याचा नाद. हॉटेल मालकाकडे गेलं. हॉटेल मालकाला विचारलं गुलाबजामुन आहेत का? म्हणले आहेत. केवढ्याचे किती आहेत? म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले तर 25 रुपयाचे. बरे कोणते राहतील? 5. म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे तर पाक केवढ्याचा आहे? हॉटेल मालक म्हणला बाबा गुलाबजामुन घ्या, पाक तसाच देतो. म्हातारा म्हणलं मग निसता पाकच दिन. आता दृष्टांत सोडून द्या. रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले तर हॉटेल मालक पाक फुकट देणार. तुम्ही मनाला जर कंट्रोल केलं तर सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल होणार. विठ्ठला म्हणून परमार्थ करणाऱ्याला मुख्य महत्वाचं कोण आहे? तो गणराज गणपती. तो गणराज गणपती आदी मन गई हादी. मन गे हाती तो गणपती. तो गणपती आदी मन गे हाती. आदी मन मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व पावे पूजा. गणराजा आधी मन घेई. हाती म्हणून परमार्थ करणाऱ्याने मुख्य केंद्रबिंदू लक्षात ठेवायचा. ज्याला परमार्थाचा कळस करायचा आहे त्याने आपल्या मनावर ताबा मिळवायचा. विठ्ठला पहिली वॉर्निंग दिली, मनाला घेऊन या म्हणजे याल या. याल म्हणजे मनाला घेऊन या. आता दुसरा शब्द लागे या. लागे म्हणजे
देवाशी आपला संबंध जोडून या. कोणाशी संबंध जोडायचा? देवाशी. म्हणले प्रापंचिक लोकांशी संबंध का न ग? संबंध म्हणजे नातं टिकवीत नाहीत म्हणून संबंध जास्त येळ न ग. कारण जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक आपला संबंध ठेवतात. पैसा संपला, जसं वृक्षाला आग लागल्याच्या नंतर वृक्षावरले पक्षी निघून जातात. ज्ञानोबा म्हणले आपल्या जवळचा पैसा संपला, आपले पैसे माणसं निघून जाते. निकवडे आणि निष्ठुरा उबगजे जीवी सोयरा. आपल्या पाहुण्याला सुद्धा आपला उबग येतो का? पैसा संपला. धनवत लागी सर्व मानत लागी, सर्व मानत लागी, सर्व मानत लागी. हे धनवत लागी सर्व मानत लागी, सर्व मानत लागी, सर्व मानत लागी. जय जय जव चाले मोठा धंदा तव म्हणे बैल दादा, तव बैल म्हणे दादा, तव बैल म्हणे दादा. जव चाले मोठा जव चाले मोठा धंदा तव बैल म्हणे. पण कधी जव चाले सगळे माणसं पैशाचे सोबतीत महाराज, आणि आपण मेल्यावर पैसा कामाला येत नाही महाराज. आज सगळ्याचं लक्ष कशावर आहे? होय वासुदेव. अरे वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर. वसुदेवाची ऐका वाणी, वसुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, वाह, काय माणूस आहे महाराज. असे माणसं पाहिजेत महाराज. बेस्ट. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेतई झेप, पैशाच्या मागून धाव. पैशासाठी सारी माणसं, पैशासाठी सारी माणसं झाली तर त्याचे गुलाम. दाम करी काम, दाम करी काम रे, दाम करी काम, दाम करी जगात माणसं नाहीत महत्वाची, माणसाला पैसा महत्वाचा आहे महाराज. आणि आज बघ घरातलं प्रेम राहिलं नाही. प्रेम व्यक्तीवर झालंय का वस्तूवर झालंय? घरात माणसाच्या मिळून मिसळून कधी राहू शकतं? वस्तूवरलं प्रेम उठलं आणि व्यक्तीवर जर बसलं घर फुटतच नाही महाराज. आज बी काही काही घर बघा, घरात गेलं की असं गोकुळ भरल्यासारखं वाटते महाराज. त्या घरातून जाऊ वाटत नाही का? व्यक्तीवर प्रेम आहे, वस्तूवर नाही. आणि गेलेली वस्तू कुठेही मार्केटला उपलब्ध आहे, पण गेलेली व्यक्ती कोण्याच मार्केटला मिळत नाही. म्हणून माणसावर प्रेम करा, पैसा कधी बी मिळेल मला. करा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे. नाही नाही, खरा तो एकची धर्म, जगाला प्रभूची लेकरे तयाला समजता. बघा बरं, तुम्हाला कोणी म्हणायचं सांगितलं का? पण आपोआप आलं ना. चांगलं असलं की आपोआप येतं मारा. काय जुनं काव्य होतं मारा. म्हणू का? स्वार्थ जणू भिंतीवरचा, आपुलीच प्रतिमा होते. पुढं
घडोघडी अपराधाचा हा देवा मुगडतार देवा मुगडतार देवा मुगडतार देवा देहात टाळी वाजव आमच्या माता भगिनी करता गोड मार. चांगलं असलं की म्हणायची गरजच नाही, आपोआपच तोंडातून येतं मारा. आणि खरंच काव्य होतं मारा. जग जीवनाचे सार ग्यार जाणून सत्वर जैसे जाचे काय होतं आज किती वर्ष झाले महाराज या गोष्टीला, पण आज बी ते संगीत लागलं की मान भरवून जात. फिरत्याचा का मातीला का विठ्ठला तू वेडा विठला तू वेडा कुंभाला तू वेडा काय मजाच होती महाराज वेगळीच. नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान डोंगर मैदान कुंभ बांधिले रामन डोंगर मैदान कुंभ बांधिले रामन दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू. अरे दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये बारीक बारीक साय म्हणू नये हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणू नये. बोले त्याला तोंड म्हणू नये हरिनामा तोंड म्हणू नये. टाळी वाजवा किरण महाराजा करता गेला जुनं काव्य होतं महाराज. आपण बाजूला कुठून गेलो वासुदेवाची ऐकावानी सगळं जगात मान कशाला सध्या अहो या पैशा करता माणसं माणसावरलं प्रेम कमी करायला त्याच्यात नवल नाही. माणसं एकूण एकाचा खून करायले. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण दोनच गोष्टीमुळे सध्या भांडणं आहेत महाराज. एक पैसा आता माझा अधिकार नाही तेवढा खाली बोलून बोलायचं. दोनच गोष्टी त्या दोन गोष्टीमुळे जगात भांडणं आहेत महाराज. पैशाच आला की माणसाची किती बी सात्विक माणसाची बुद्धी बदलतीच महाराज. बदलती का नाही. पैसा येते हो कीर्तनात बोलणं सोपं आहे पण पैसा दिसल्यावर सोपं आहे का. आता मला सांगा तुम्ही जर रस्त्याने चालले आणि इकून रामाची मूर्ती दिसली आणि इकून रावणाची दिसली पटकन कोणती उचली आ रामाची. रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. तुम्हाला सटवायची शपथ आहे खरं बोला. अहो तुम्ही काय कोणी जरी असलं तर कोणती उचली आता या आई माझ्या गळ्यातली काय कशाची सोन्याची तुळशीची. माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे. माळ मग तुमच्या गळ्यातलं मला देऊन हे तुम्हाला घ्या ना. नका नका काढू नका मावशी राहू द्या आपण. तुम्ही मागे बघू नका कोणी काढीत नसतंय सोनं येते विठ्ठला विठ्ठला. तुम्ही देता का कोणी सोनं देऊ म्हणले ते मोठेपण आहे तुमचा पण कोणी देणार. दीक्षेचा कोणी अंत बघू नाही बरं का. हा पण याच्या इतकी किंमत सोन्याला. ह्या बघा
इतकी माळ जर गळ्यात घालायची अंदाजे किती रुपये लागतील? अहो लय ओरिजिनल म्हणलं तर 500 रुपये. 500 रुपयाची गळ्यात तुळशीची माळ घाला, तुमच्यावर नजर देवाची राहते. आणि 4 लाखाचं लाकीट गळ्यात घाला, तुमच्यावर नजर चोराची राहते. त्याच्यामुळं गळ्यात काय, आणि इकडे बा मरायच्या टायमाला मेल्यावर हे लाकीट गळ्यात ठुतेन का हे काढून घेतील? बरं कोण काढते? 3 वाक्य ध्यानात ठेवा. फुलातला सुगंध संपला, फुलाला किंमत शून्य. भैमुगाच्या शेंगातला दाना संपला, टरपाला किंमत शून्य. आणि आपल्या शरीरातलं आयुष्य गेलं, आपल्याला किंमत शून्य. विठ्ठला मरायच्या टायमाला सगळे दागिने काढून घेते, भूषणे हे घेती, बांधोनिया देती. मग हे जगाचा जर विचार केला, सगळं जग पैशाच्या आरी. आता इकून डॉक्टर साहेब आपला समृद्धी नाही गेला का? गेलाय ते तिकडच वार आहे. ती जिकून समृद्धी गेला ना महाराज, आपण म्हणतोच ना बहिणीनं भावाची विरोधात केस टाकली का नाही? बरं नुसतं तितक्यावर नाही, बहिणीनं भावाचा खून करण्याकरता पैसे दिले. आता याच्या पलीकडे काय सांगायचं? कीर्तनाला लोकांना ऐकायला दम नाही. आता हे कीर्तन भजन कशा करताय? पैसा आला ना महाराज, माणसाची बुद्धी बदलती का नाही? विनाश काल आला की विपरीत बुद्धी. 4 चोरांनी चोरी केली किरण महाराज. किती चोरांनी? 4 किलो सोनं चोरलं. किती किलो? कीर्तनात कमी सांगायचं नाही. किती चोरलं? 4 किलो. वचनम किम दरिद्रता, कमी सांगायचं नाही. सोनं चोरलं आणि लांबचा प्रवास गाठला. पहाटे 3 वाजता चोरी केली आणि दुपारच्या 12 वाजेपर्यंत त्यांना घरी जायला टाइम लागला. किती लांबचे चोर असतील विचार करा. दुपारी 12ला भूक लागली, सोनं तर संग आहे, पाणी प्यायला तहान लागली, पाणी नाही. आणि लोकात तर थांबता येत नाही, कारण लगेच उघडकीस येते. असं अरण्य घनदाट जंगल होतं, त्या जंगलात ते चोर थांबले. किती जण? 4. त्यातले 2 चोर काय म्हणले 2 चोराला, तुम्ही काय करा, आपल्याला पिण्याकरता 2 बिस्लेरे आणा आणि खाल्याकरता 2-4 वडापाव आणा, इतक्यावर पुढं आपलं घर गवस होते. काय म्हणले ते? हे दोघं चोर पाणी आणण्याकरता आणि वडापाव आणण्याकरता गेले. काय त्यांचं दुर्दैव, त्याला पाणी भेटलं नाही पण वडापाव भेटले. पण त्याच्या डोक्यात विचार आला, आपण किती जण आहेत? 2. आणि ते दोघं तिथं थांबले अरण्यामध्ये. त्याने काय विचार केला, ह्या वडापावामध्ये जर विष टाकलं आणि हे वडापाव जर त्याला खायला दिले, कोणा दोयला? ते दोघं जर मेले तर सोनं कोणाचं? आपलं. यायची बुद्धी अशी झाली आणि याने ते वडापावात विष टाकलं आणि ते वडापाव खाण्याकरता आणले. आता पाणी नाही ना, मग हे दोघं त्या दोघाला काय म्हणले, तुम्ही इरीत उतरा, पाणी काढा आणि 4 वडापाव संगच खाऊ. ते दोघं इरीत उतरले. हे म्हणले इरी उतरलेत, 2 वरून दगड टाकले तर, आणि ह्या दोघांनी मिळून दोघाला काय केले, दगड टाकले. दोघं एरीतले मेले. आता राहिले ते म्हणले आता तर सोनं आपलंच आहे, वडापाव खाऊन घेऊ मग बघू. तुम्हाला सांगायची गरज नाही सर, तज्ञ माणसे. काय झालं सांगा? 4घाचा मृत्यू झाला आणि धन तिथली तिथंच राहिलं. तुका म्हणे धन धनासाठी प्राण. जगावर नातं का जोडायचं नाही? पैसा आहे तोपर्यंत नातं आहे. एकदा पैसा मध्ये आला नात्याला पूर्ण विराम आहे. त्याच्यामुळं लागे म्हणजे संबंध जोडीत असताना कोणाशी जोडायची? डायरेक्ट आपला संबंध देवाशी जोडायचा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे लय जुनं गाणं होतं डॉक्टर साहेब, लय जुनं. ये दिल और उनकी निगाह, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा
सगळं नातं कोणाशी जोडायचं? देवाशी. आणि त्याच्याशी नातं जोड, शेवटपर्यंत नातं तोडीत नाही महाराज, अजिबात नाही. नातं तुटतच नाही. पैशावर देव नातं कधी जोडीत नाही. आणि जर जोड असतं, सुदाम्याची मैत्री भागवतात आलीच नसती. पैशावर नातं नाही. मग याला या, मनाला घेऊन या, लागे या, देवाशी संबंध जोडून या, आणि पुन्हा आमच्या मागे या. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. म्हणजे महाराज हे 3 नियम जर आम्ही पाळले, काय देतात? आजी देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आज चला चला चला. देतो पोट भरी, टाळी वाजू द्या. पुरे म्हणाल तो वरी, पोटभर देणार. आज देतो पोट भरी. एक तर देव पोटभर देणार, नाही तर देव मान्य संत पोटभर देणार. आजी देतो पोट भरी, आणि किती देणार? पुरे म्हणेपर्यंत. पुरे म्हणाल तो, पण गडबड करायची नाही. बऱ्याच लोकांना पारमार्थ करणाऱ्या लईच गडबड मारा. एखाद्याला वाटतं एकदा माळ घातली म्हणजे ज्ञानोबा फाट्यावच भेटाव. इतकं सोपा महाराज, लय कालावधी जाऊ द्यावा लागतो महाराज याच्यामध्ये. बऱ्याच लोकांनी महाराज हे परमार्थ सोडून द्याला, फळ भेटत नाही म्हणून. पण त्याला तितकं ते प्रयत्न करावाच लागतो, तितकी वेळ जाऊ द्यावा लागते. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. आंब्याला मोहर जरी आला असला तरी फळ येण्याकरता त्या ऋतूची वाटच बघावं लागते. साधकांनी साधना करायची, पण आपला ऋतू येण्याकरता त्याची वाटच बघावं लागते. म्हणून हळूहळू चाला. कोणी कोणाशी ना हळू हळू चला, हळू हळू चला, हळू 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 चला, हळू 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 चला, हळू हळू चला, हळू हळू चला, हळू 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 चला, हळू 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 चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पोट भरी. अरे वा, टाळी वाजवा, बेस्ट.
हळूहळू म्हणले इतके हळून चाल म्हणली बरं का ते. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, गडबड करायची नाही, हळू चला. संसारातून परमार्थात येण्याकरता गडबड करायची, करावी तातडी परमार्थाची, पण परमार्थात आलं की दम धरायची. करी आईशी धावा धावी कुठपर्यंत? परमार्थात येण्यापर्यंत. परमार्थात आले धावा धाव करायची नाही, वेळ येईपर्यंत शांत राहायचं. हळूहळू चला आणि लय बडबड करायची नाही. जास्त बडबड करणाऱ्या माणसाला देव भेटत नाही. अनंत वाच्याळ बरळ ती बरळ त्या काय सा दयाळ. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला आणि आम्ही देपर्यंत दुसरं खाऊ नका. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, टाळं, टाळं वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कीर्तन काल्याचं 5-10 मिनिटात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगू. 2 अवस्थेत देवाने चरित्र केलं. तसं देवाचं वास्तव्य 3 ठिकाणी झालं, गोकुळामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारकेमध्ये. काही मथुरेमध्ये काही काळ राहिला, द्वारकेमध्ये काही काळ राहिला आणि गोकुळामध्ये काही काळ राहिला. 100 वर्ष राहिला द्वारकेमध्ये, 12.5 वर्ष मथुरेमध्ये आणि 11.5 वर्ष गोकुळामध्ये. गोकुळामधलं देवाचं चरित्र ते उच्चारावे केले देवे. एक रांगत असताना केलं आणि एक गोदने राखीत असताना केलं. रांगत असताना काय देवाने केलं? नामदेवराने गोड वर्णन केले. रांगत रंगनी रांगत रंगनी चोरित लोकी, रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगनी चोरित लोकी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, बांधित चरणी देती घराने, बांधित चरणी देती घराणी, यशोदे साजणी, साजणी, यशोदे साजणी. यशोदे साजणी. अरे बहिण भक्षणी कमाळ निळे नवल केले साज कृष्णा. रांगायला लागला परमात्मा. वय वर्ष किती? 5 वर्षाचं लेकरू. किती वर्षाचं? आणि रांगात असताना पाय कसा टाकला? तळवे तळहात तळहात टेकीतो, तळवे तळहात तळहात टेकीतो, डावे गुडघ्याने रांगतो, डावे गुडघ्याने रांगतो, गुडघ्याने रांगतो, तळवे तळहात तळहात टेकीतो, हात तळहात टेकीतो, डावे गुडघ्याने रांगतो, गुडघ्याने रांगतो. तो म्या देखील सने
पायाने डाव्या गुडघ्याने लेकरू जन्माला आलं आणि उजव्या गुडघ्याने रांगायला लागलं. समजून चालायचं माय बापाचं वर्ष श्राद्ध कोण म्हणलं झालं लवकर झालं. आणि लेकरू जन्माला आलं आणि डाव्या पायाने रांगायला लागलं. समजायचं पहिलं त्याचं लक्षण आहे सात्विक आहे, दुसरं लक्षण आहे परमार्थाला पोषक आहे, आणि तिसरं लक्षण आहे आई वडिलांचा आदर करणार आहे. हे लेकर सरे लक्षण कळत बरं का, माणसं बी कळत येतं. आता उजवा आतल्या गाठीचा माणूस जर ओळखायचा असेल, कोणत्या गाठीचा आतल्या, हे अंगठा आहे का अंगठा उजव्या पायाचा, अंगठ्यापासलं जे 2 नंबरचं बोट आहे का ते जर अंगठ्याच्या पुढे सरकलेलं असेल ते माणूस आतल्या गाठीचा असते. तुम्ही मायवाला पाय बघू नका, पायापाशी गंगाण गुडघ्याला सांगा. हे गणित असतात महाराज. लेकरू डाव्या पायाने रांगायला लागलं गुडघ्याने, शुभ लक्षणी परमात्मा आहे. आता म्हणायला लेकरू आहे पण रस्ता चुकून आलेलं ते ब्रह्म आहे, परब्रह्म निष्काम तो या गवळ्या घरी. नाथ महाराज म्हणले रस्ता चुकलं म्हणून ते ब्रह्म इकडे आलं. नेनो ब्रह्म मार्ग चुकला. अहो रस्ता चुकलं यात येड झालं नाही. जसं आपण पैशा करता वेडा झालो तसा देव भक्ता करता वेडा झाला. ब्रह्म कसे वेडावले बाई वो, ब्रह्म कसे वेडावले, ब्रह्म कसे वेडावले बाई हो, ब्रह्म कसे वेडावले बाई हो, ब्रह्म कसे वेडावले बाई वो, ब्रह्म कसे वेडावले बाई हो, ब्रह्म कसे वेडावले बाई हो. यवनी वसुदेवी गोकुळी नेले, यवनी वसुदेवी गोकुळी नेले. अरे यशोदेने खेळविले बाई वो, यशोदेने खेळविले बाई वो, ब्रह्मगज वेडावले बाई हो. ब्रह्म कसे वेडावले बाई हो, वेडावले बाई हो, वेडावले बाई हो. ब्रह्म कसे वेडावले, निर्गुण होते सगुण झाले. टाळी वाजवा टाळी. इला. क्या बात है. वा वा वा. संध्याकाळी असतं तेव्हा. टाळी वाजवा एकदा बेस्ट आहे महाराज. आणि अंतकरणातला भाव बी शुद्ध आहे महाराज. नाही तर काही लोक नाचत आहेत पण लोकांनी बघावं म्हणून. आहा. ती असा परमार्थ नाही पाहिजे, शुद्ध परमार्थ आहे. त्या नांदेडला एकदा कीर्तनाला गेलो मी, एक चोपदार इतकं नाचलो पण त्याला माहितच नाही आपली बायको कीर्तनात आली म्हणून. कच्चून नाचलो महाराज. घरी गेल्यावर बायको म्हणली तिथं तर लय जोर आलता. लय बाया बोलत आहेत महाराज, इथल्या सोडून मांडपातल्या धरून मांडलो. बाया अशा सहजच बोलत आहेत महाराज. बाईच्या जीबीत जे औषध आहे कोणीच मेडिकलला नाही. केवढा बी माणूस गारच होतोय महाराज. एक जण मला कसं काय गार होतंय म्हणलं फ्रीजच तसलंय. अहो चालता चालता सहज बोलणं असतं बायाचं. पुन्हा एक बाई नवऱ्याला म्हणली होय होय. तेव्हा म्हणला काय तुम्हाला झाडाव जात येते का झाडाव. तेव्हा मला झाडाव नाही हो आपल्याला नाही येत. नाही येत तुमच्यापेक्षा माकडं बरी. किरण बोत्याला असा राग आला. ते 15 दिवस बायकोला सोडून जंगलात गेलो. किती दिवस. आणि भाकर नाही पाणी नाही. डॉक्टर साहेब एकच, वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. 15 दिवसात ते परफेक्ट झालं. 16व्या दिवशी घरी आलं. बायकोला म्हणलं ए मला आता झाडावर जाता येतंय, खाली येता येतंय. बायको म्हणली असं होय. माकडात तुमच्यात काय बदल. हसायला मी भागी लागतो. जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतात आणि जे गालात हसतात प्युअर आतल्या गाठीचे असतात. ठाणा ठाणा
लय अवघड आहे महाराज. ज्याला बायको धोरणात मिळाली ना त्याला इथं बी स्वर्ग आणि वर बी स्वर्ग आहे महाराज. आणि ज्याला बायको दलिंदरी ना महाराज त्याने नीट इथून गाडी धरायची. इथं धरण आहे का जवळ कुठं? हा? नीट उडी टाकायची ना आंघोळ करून वापस यायचं, मरायचं नाही. लय अवघड. मी तर म्हणतो आमचे महाराज म्हणायचे मुलगा ताब्यात असला ही बापाची शोभा आहे, सून ताब्यात असली सासूची शोभा आहे, देव ताब्यात असला भक्ताची शोभा आहे, आणि बायको ताब्यात असली ती म्हणीच ना. कारण येते ना अंदाज घ्यावा लागतो. आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करावर कोणीच घेत नाही मला. आता हे का ब्रह्मचारीत काही कोणीच सऱ्याचे लग्न झालेत मग हातावरी काऊन घ्यायना, इतके कदरलेत असं सुद्धा वर करू वाटणार मला. अवघड आहे महाराज. आणि ज्याला बायको आता आपला संसार म्हणा परमार्थ म्हणा कोणाच्या हातात आहे? हा, आपलं वजन कोणाच्या हातात आहे? 10 वारकरी आपण चहा प्यायला नेले घरी, किती बायकोला म्हणलं चहा कर, करीत नाही, बॉम्बला. काय चलत मला सांगा. आणि चिकाटीनं संसार करण्याचं डोकं कोणला आहे? विठ्ठला. अवघड आहे आता ते. दागिनेच होतं कधी 1500 रुपये देतात का दागिने? आता तर ते शिंदे साहेबाचे उपकारच झाले महाराज. बायको ज्याला धोरणात आहे मला, तुम्ही आणखीन बघा चिकाटीनं संसार करण्याचं डोकं माणसापेक्षा. उगं निरीक्षण करा घरी बसले बसले आपण दोघं नवरा बायको घरी बसलेले असो ना, एखादा माणूस आपल्या घराकडे यावं, बायको डायरेक्ट म्हणते होय व ते आपल्या घराकडे यायला बरं का. तो म्हणतो मग येऊ दे ना. येण्याबद्दल कुठं मी काय म्हणले, ते तुम्हाला मोटरसायकल मागायला यायले, कुठं डिप्लोमा झालाय. तो मला मग देऊ दे ना मोटरसायकल, काय होतं ते म्हणले. देण्याबद्दल मी कुठं काय म्हणले, त्याला म्हणा नी पण मग वर म्हणलं पेट्रोलचं काहीतरी. लई डोकं आहे मारा त्याला. त्याच्यासारखा चिकाटीनं संसार कोणीच करू शकत नाही. आता शेजार धर्म असतो, एखाद्या बाईचं पीठ संपलं, बाई जर पीठ न्यायला आली घरी, बाई अशी गचकन वाटी खपसून पीठ देत नाही. याला नॉलेज म्हणतात आणि ते याच्याकडे सापडतं. विठ्ठला बायको महाराज ती आपण बाजूला कुठून गेलतो कच्चून नाचलो सोबदार, आणि त्याला माहित नाही आपली बायको कीर्तनात आली. घरी गेलो बायको म्हणली तिथं तर लय उल्हास आलता, लय देवाबद्दल प्रेम दाटलं होतं म्हणून नाचू लागले का? तो म्हणला तसं काही नाही व्हा. मग महाराज ओळखीचा होता का? ते म्हणले तसं काही नाही व्हा. मग काऊन नाचू लागले? ते म्हणला काय सांगा, कीर्तन झुरू झाल्यापासून धोत्रात झुरूळ घुसलो नाही का? असे नाचणारे लई आहेत बरं. पण हे माणूस शुद्ध सात्विक गुणाने विणलेला माणूस, एकदा जोरात टाळी वाजवा महाराज देश. आणि हे आनंद इथंच आहे महाराज. घरी गेलो असं नाचता येईल का? हा होय, घरी गेलो असं करा बरं तुम्ही. बायको म्हणी वायर ढिले झाले का काय? हे आनंद घेता येतो कुठं? आनंद या जीवना. बोला बोला, टाळी वाजवा. आपण बाजूला कुठून गेलतो? ते तवाच गेलं ना शुभ. बाजूला कुठून गेलो आपण? ब्रह्म कसे वेडावले बाई, निर्गुण होते सगुण झाले. निर्गुण ब्रह्म आहे पण सगुण रूपाला आलं. का आलं? अव्यक्त ते आकार आले, रूप आले, गुणवंत. कोणा करता? तुमच्या आमच्या करता देव आकाराला आला. आता हे म्हणायला चोरी मारा, देवाने चोरी कशाला करीन होती?
चोरी कशाची केली? दया दुधाची. माणूस चोरी कधी करतो? वस्तू आपल्याला गरज असावा आणि ती वस्तू आपल्या जवळ नसावा माणूस चोरी करी. आता यांनी चोरी केली कशाची? दह्या दुधाची. आणि याच्या इथं गाय किती येत? पहिल्या पदव्या गायीवर होते का कोंबड्या होत्या? हा? नंद, उपनंद, वृषभानूवर ह्या पदव्या कशा वरल्या येतात? गायी वरल्या. ना आताच्या पदव्या आई तुझा मी एकुलता एक गाई राखीतो 9 लाख. आई तुझा एकुलता एक गाई राखीतो 9 लाख. आई तुझा मी एकुलता एक गाई राखीतो 9 लाख. आई तुझा एकुलता एक गाई राखीतो 9 लाख. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. यशोदे, यशोदे घराकडे चाल. मला देव घाल यशोदे घराकडे चाल. मला देव घाल यशोदे घराकडे चाल. मला देव घाल यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल. मला देव घाल. सदगवाची पोळी लाटली. सदगवाची पोळी लाटली. मला पुरपुर करून दे मोठी. मला पुरपुर करून दे मोठी. नाही आडवी तर तुकासाठी मला जेव घाल, मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल. मला देव घाल. यशोदे घराकडे चाल. मला देव घाल. मला देव घाल. यशोदे काय कमी मारा त्याला. कृष्ण परमात्मा येतो 9 लाख गाई येत. मग चोरी कशाची केली? चित्त चोरी येले. नंदाचा पण हरिले माझे हरिले चित्त. हरिले माझे हरिले चित्त. हरीने माझे हरिले चित्त चोरले. चित्त चोरलं. हो. आणि मग काय बी असू द्या चोरी म्हणलं की घरानं येणार. म्हणजे सकाळी सूर्योदय झाला यशोदेच्या दारात घराने. बाई यशोदे, यशोदे कृष्णाला आहे का सरे गळा लिहिलीची तर काय? हा. कृष्णाला सांगावे तुम्ही नुसतं असं डवच गोकुळी राहावे का जावे. गोकुळी यशोदे नाना म्हणताय म्हणून आम्ही थांबतोय. नाना म्हणतोय. आता मी म्हणू इतके टाईम तुम्ही म्हणता डबल तुम्ही आम्ही केळी मिळी आनंदे. सकाळी सूर्योदय झाला यशोदेच्या दारात गाराडे. बाई यशोदे गावात राहू का आम्ही जावं? पाटलाची लेकर तुम्ही आणि पाटलाने आम्हाला असं करावं का? गावात राहावं का जावं? यशोदा म्हणली लय मोठीने आरडायली बाई तू. माया पोरांनी नेमकं काय केलं हे तर सांग. ती गवळण म्हणली यशोदे तू या पोराच्या खोड्या लोकात सांगायसारख्या आहेत का? आणि ती म्हणली मग बोंबलं ती कशाला? काय केलं ते सांग नाही तर घरी होय. ती म्हणली सांगू का? येणे माझे कवाड उघडिले. हिने माझे कवाड उघडले. याने माझे कवाड उघडले. याने माझे कवाड उघडले. येणे शिरके वतोडिले. याने शिंके वतोडिले. दया दुधाचे बक्षिले. नाकाते. वरण भात येणे माझे कवाड कोणतं कवाड? कवाड भ्रांतीचे उघडिले कुलूप मायेचे तोडिले शिंक्या मिने जंगोडिले आईशे जरी मी जाणते
यमुना पानिया धरोनी खांबाशी शिक्षा लावी ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा साधा चोर नाही, आईसा पुराण प्रसिद्ध चोर. मग यशोदेला कळलं आपलं लेकरू खरंच खोड करे आणि लय खोड्या केल्या मला, पण ते कोणाच्या बी नादी लागत नव्हता. देव आहे ना तो, चतुर राहतो. गोपाळाला सांगितलं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या कोणाच्या बी घरी जायचं, पण 4 लोकांच्या नादी लागायचं नाही. किती लोकांच्या? लहान लेकरू दिसलं सोडून द्या, म्हातारा माणूस दिसलं सोडून द्या, येडा माणूस दिसलं सोडून द्या, आणि दारू पिणारं दिसलं यायच्या नादी लागायचं. दारू पिणाऱ्याचं तर नावनाथ बुवा जिंदगीत नादी लागायचं नाही, कारण त्याच्या इतकं हुशार जगात कोणीच नाही. लई चॅप्टर असतात काही काही नमुने महाराज. एक दारू पिणारं फुल दारू पेलं किरण बुवा, रात्री 1:30ला घरी आलं. कितला? आणि असा दरवाजा वाजीला, हॅलो दरवाजा उघाड. बायको म्हणली उघडीत नाही. तो मला तो जर दरवाजा नाही उघाडा मी आडा जीव देईन. बायको म्हणली माय, तरी बी बायकोनं नकार द्याला, नाही उघडलं. असं चॅप्टर असा दगड घेतला आणि आडात टाकलं डुब. बायको म्हणले माय कुंकवाचं धनी मेलं का बाबा. बायको बाहेर आली, हे आतमध्ये गेलं कडी लावून घेतली. बायको बाहेरून बॉम्ब लावली, दरवाजा उघडा. उघडीत नसतो. बायको म्हणली तुम्ही तर दरवाजा नाही उघाडा मी सर गाव गोळा करीन. तो मला कर गाव गोळा, मी बी गावाला विचारीन कुठे गेलती. चुकून बी नादी लागायचं नाही कोणाचे. दारू पिणार आहे ती, जिंदगीत नादी लागायचं नाही. मग सोडून द्यायचं. म्हातारा माणूस कवात नादी लागायचं. लहान लेकरू अजिबात नाही. देवा घरचे फुलं जरी असली अजिबात नादी लागायचं नाही. परवा एक पोरग मला म्हणलं महाराज आपल्या घरी चाला. म्हणलं कशाला? चहा पाहिजे तू. मला चहानी लय त्रास होतो, दुसरं काय पाहिजे तू का? तो मला मग ताक पाहिजे तू. आणि असं तांबर ताक पाहिजे. मला एका तांब्यात काय भागलं नाही, डबल एक तांबे आण म्हणलो. 2 तांबे ताक पेलून जाताना त्याला म्हणलं बाळेव तो या घरचं 2 तांबे ताक मी पेलो, मम्मी काही म्हणणार नाही का? तो मला कशाला काय म्हणीन, त्याच्यात उंदीर मेलेला होता म्हणे. पडशीन तिकडे कडीला. असा राग आला महाराज, जसा ताकाचा तांबे धरला तसा फोडा. तांब्या फोडा किती पोरग म्हणतं मम्मी आपला पप्पाने ते आपला संडासला न्यायचं तांब्या फोड. आता लेकरू इथे नादी लागायचं अजिबात नाही. आता जरी असले बोल लय फसुगिरी महाराज. काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं. म्हणलं बाळ्या कुंकड. म्हणला शाळेत चाललो महाराज. म्हणलं त्या डब्यात काय? म्हणला पुरणाची पोळी. म्हणलं खाऊ का? खा ना महाराज, तुम्हाला कशाला कोण काय म्हणीन. म्हण आईने विचारलं काय सांगशील? सांग कुत्र्याने खाल्लं एवढं काय. चुकून बी लेकराच्या नादी लागायचं नाही अजिबात नाही. आणि म्हातारा दिसलं कधी नादी लागायचं? येड्याच्या कवा नादी लागायचं? मग असं टेकाडा एक म्हातारीने म्हातारा राहत होत. भगवान म्हणले पेंद्या अय वाकड्या बोबड्या अय सुदाम्या त्या म्हातारीच्या नादी लागायचं. उलट त्याला काही कमी जास्त पडत नेऊन द्यायचं. पण हे बघा आपण जर म्हणलं ना आपल्या कोण नादी लागत नाही त्या माणसाला पुन्हा तसा जोर येतो मारा. ते जे म्हातारा टेकाडावर राहत होते ना, म्हातारी होती 11 फूट आणि म्हातारा होतं 5 फूट. किती फूट? कोणी त्याचं लग्न जमिलं ते म्हातारा काय मला आणखीन भेटलं नाही. आणि म्हातारी भर चौकात आली आणि कृष्ण परमात्म्याला म्हणली अय लय लोकांच्या घरी हिंडून बघ, तू माझ्या घरी येऊन बघ. काही गरज आहे का मला सांगा? उडग कळीन बस पाटकुळी काय करायचं? कृष्ण मला पेंद्या म्हणला हिला अभिमान झालाय देवा. आणि कृष्णाला सगळं जमतंय, अभिमान जमतो का? कृष्ण परमात्मा म्हणले पहिले हिचा फोन नंबर लिहून घे. ते पेंद्या मला हिचा नंबर घ्यायची गरजच नाही, हिचं नाव लय गाजलेलं आहे. ते मला काय नाव? शांताबाई. तिचा नंबर घ्यायची गरजच नाही. भगवान मला तुझ्या घरी येणार म्हणजे येणार. ते गवळण जरा
मग रागीट होती ती म्हणली कवा येशील. कृष्ण मला ह्या पाय लय दम देऊ नको, मी एकदा येईन म्हणलं ना येईन, मी टाइम सांगत नाही, पण मी येणार म्हणजे मी पुन्हा येणार म्हणजे येणार. आता हे म्हातारी किती फूट होती? 11. आणि म्हातारा किती फूट? आता जुना काळ, रुबाब मिश्या, रुबाबात दाढी, म्हातारा पालंगावर झोपलेली. ते चतुरात शिरोमणी गेली आणि याने दाढीची नेणीची काय मारली? गाठ मारली. आणि लवकर जाग यावं म्हणून मध्ये मुंगूस सोडून दिलं. आता ते गोकुळातल्या बाया सकाळी 4लाच उठायच्या. त्या म्हातारीला 4 वाजता काय आली? जाग आली. आणि जशी म्हातारीला जाग आली तसा दाढीला काय बसला? झटका बसला कीच म्हातारा म्हणलं अय काऊन येण्यासारखं करायली? मस्त भवनीय मातली धांगडी, मस्त भवनीय मातली धांगडी, रागाला म्हाताऱ्याला दाढीला झटका बसला. लाज वाटते का रे तुला? वय का तू येड्यावणी करायचं? म्हातारं म्हणलं मला म्हणाली का तुला लाज आहे? ते यशोदेच्या पोराला काही म्हणली होती का? ती म्हणली मा मी कुठं काय म्हणले, फक्त म्हणले मा घरी येऊन बघ. बोंबला आता हे कोणी केलंय? ती म्हणली मग नुसतं काय केलं देवाने? गाठ तर मारली, सोडून बघा ना. का तुम्हाला गाठ सुटत नाहीत? आता कोणी मारलेली गाठ आहे ती? कोणी? अहो देवाने मारलेली गाठीचं लांब ठो, बोटातली सुपारी सुटती का आपल्याला? कवा असते ते बोटात सुपारी दाबायचा कार्यक्रम? कवा? कसं पक द्या ना ते बघा. अशी सुपारी दाबावं लागते मला. आणि त्यात जर नवरी मायासारखी दुहेरी हाडाची असन आणि तिनं जर काय सुपारी अशी बोटात जोरात दाबली, नवनाथ बुवा, शिवराज बुवा, किती बी माणूस बेजार होतोय पण सुपारी सुटती? ते अपमान होय म्हणून ते बळच म्हणत आहे दिन सोडून. मग बोटातली सुपारी सुटत नाही. आता ही गाठ कोणी मारली? बायको म्हणली सोडून बघा, सुटाना. कापून बघा, कापाना. जाळून बघा, जाळाना. कापिता कापेना, जाळीता जाळेना, सुटेता सुटेना काय असं करता करता सकाळचे 5:45 वाजले. किती? बाया म्हणल्या माय शकुंतला सकाळी 4ला उठत होती, आज 5:45-6 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. बायाचं कारण गेलं माणसात. आणि बायांचं बोलणं बारीक असते. काय सांगू, दोघा नवरा बायकोनं सखत तपाशी नसतं. बायाचं कारण माणसात. मग माणसं जातील दम निघत नाही. माणसं म्हणले यार जिवंत असले तर दवाखान्यात तरी नेऊ. बघा ना ते काय झालंय. 80 रमता त्यांनी पार आणली बुवा अशी आणि टिकवणे अशी घर उखळलं तर आता म्हणले काका आतमध्ये वेगळाच पिक्चर आहे. ते सगळं सोंग तसं बाहेर आलं बार. म्हातारी किती फूट? हॅलो, म्हातारी किती फूट? 11. आणि म्हातारा किती फूट? आता हे सोंग आलं बाहेर आणि सोंग निघालं यशोदेच्या दारात. आता दारात सोंग निघालं. किरण बोय लेकर ग बसतेत का? या लेकरांनी परत वाजवायला सुरू केलं. हाताला धरलं या ते हुर्रे करायला लेकर परीत मारा. ते म्हातारी पुढे चालायचं ना. म्हातारी काय म्हणली माहिती? म्हातारीला वय लग्नात तुम पुढे होते का मी पुढे होते? कसं असतं वय? नवरी पुढं, नवरदेव पुढं आणि नवरी माग. नवरी आता बायको काय म्हणली माहिती का? लग्नात तुम्ही पुढे होते मी माग होते. आता उलटा गेर टाका, मी पुढं चलते आणि म्हातार गवळण घर घर गिरक्या मारी गवळी दाढी बरोबर करी. गवळण घर घर गिरक्या मारी सगळं सोंग गेलं यशोदेच्या दारात. आणि यशोदेच्या मांडीवर कृष्ण खेळतो आणि आईला म्हणतो आई तुला माहिती आपण कोणाच्या घराला जातो का? बघा आता ही कला कशी त्याची. यशोदा म्हणली माय सकाळी माझं लेकरू माझ्यापाशी, दुपारा बी माझ्यापाशी आणि सायंकाळी बी
आता हिला काय माहित चतुरा तो शिरोमणी पण यशोदेला अंतर्ज्ञानाने बघितलं कळालं आपलं लेकरू खरंच खोडकरी. कृष्णा खबरदार जर उद्यापासून कोणाच्या घराला जाशील कृष्णा तुला मी ताकीद करते उद्यापासून कीर्तनाला. कृष्णा तुला मी ताकीद करते उद्यापासून कोणाच्या घराला जायचं नाही. आई नाही लोकांच्या घराला जायचं. मग जायचं कुठं? उद्या जाई राणा 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 उद्या जाई राणा. घेतलं साहित्य आणि माईच्या शब्दाला किंमत दिली निघाला. पावा घोंगडी घेऊन विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी गावात कोणी नंदा वृत्ती वेधिली परमानंद ओ परमानंद पावा गोगरी घेऊन पाय पावा गोगरी घेऊन पाय पावा गोगरी घेऊन पाय. गाडी वाजवा शिवराम महाराजा करता. विसरल्या कामधंदा निघाला. परमात्म्याने सगळं साहित्य घेतलं आणि गेला. तिकडे गेल्यावर महाराज इकडे चोऱ्या खोड्या बंद केल्या पण खेळ चालू केली. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तेरे खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तेरे खेळे काना यमुनेच्या तेरे ओ खेळे झारी तो गोधने हाती घेऊन सारी तो हाती घेऊन केळकाना 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 लय खेळ मारत पहिले. हा मामा पोरा हा मामा हमाम पोर्या हमाम पोर्या हमाम हे मुगने माझे हमाम हे मुगने माझे हमाम हे हमाम पोर्या हमाम पोर्या हमाम हे अबक पक पर्या कोण खेळ मांडो अबक पक पर्या कोण खेळ मांडो हे खेळ
टाइमच पुरा नाही आपल्याला 10चं कीर्तन 12 वाजले 12:30 वाजले खेळ बबराग बाई भरपूर खेळ खेळले आता पहिली खेळ होते मर्दानी खेळ राहायचे मला आता इटी दांडू कळतं का रे तुला ए बटे बटे सावधान असं इटी दांडू कळतंय ना कोलायला किती लागते असं कोलायला किती जण लागते एक आणि झेलायला 4-5 अहो किती बी असले तर कमीच पडत कोलणाऱ्याला काय ते कोलून जाते पण झेलणाऱ्याच्या मरणाचे बेजारे येत लय लय कोली देत महाराज पण झेलणारे परिसर होते तरी कोलणार म्हणतं कोलू का झेलणार म्हणतं दमय बुवा ते गडी बघू दे आमची आणि कोलणाऱ्यानी कोल्लं झेलणार काय म्हणतं झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला 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 वरच्या वरी झेला अरे झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला 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 वरच्या वरी झेला अरे हातीचे का गमावी तो हातीचे का गमावी हे हातीशी काय टोला हातीशी काय टोला 1 2 3 आपक दुपक दिबक झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला झेला रे झेला 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 वरच्या वरी झेला झेला कुठलं कडे इथलंच आहे का आता मला पोरगी नाही तर जावंच केलं असतं पण जरा मोठं आहे नाही बरं आनंद घेतला पाहिजे आज का मर्दानी खेळ होती झेला रे झेला 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 वरचे वरी झेला अरे हातीचे का गमावी तो हातीचे का गमावी तो पाठीशी गाय डोला पाठीशी गाय डोला झला 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 काय भरलंय ते हातात देवाने महाराज तेच द्यायला माहिती भरपूर खेळ खेळले गोपाळ म्हणले देवाचा विचार कर ना आमचा 10 वाजलेत 12 वाजलेत खांदी 12 पोटी भूक काय कीर्तनाची आपलं काय खेळायचं भगवान म्हणले आपोआपल्या शिदुऱ्या घेऊन या काम सारून सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणते आणा शिदुऱ्या तिथं तुकोबारा होते तुकोबारा म्हणले देवा चालवायला काय आम्हाला तू कीर्तनाला सगळे घरचे लोक कीर्तना आले शिदुऱ्या आणायच्या कुठून तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी माझं पाया वेगळे भगवंताने सगळे गोपाळे एकत्रित केले भगवान मध्यभागी उभा राहिले त्याचं वर्णन दशमस्कंदामध्ये शुकाचार्य करतात बिभरत वेणुम जठरपट यो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसरुं कवलम तत्फरणंगलेषु तिष्ठन मध्ये सोपरी सुरदव हास्य नर भविस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुगबाल केले ही गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम हे ज्ञानेश्वर माऊली शिंकेला वेले दोरी होतो तिघांचे बेवरी वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे म्हणे हाते ठोका दिपवते नेते एका दोहीकडे मुख पसरोनीकडे तुका म्हणे हाते ठोका दिपवते नेते एका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोने कंठी धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश वाटो एकमेका वैष्णवना प्रकोली या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही वळी विरगाडी वाटो एकमेका वैष्णवनिका विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल